आमचा ग्रुप म्हणजे खूपच उत्साही मेंबर. आम्ही मैत्रिणी एक प्रोग्राम ठरवतो, तिथे जातो आणि तिथून नेक्स्ट प्रोग्राम ठरवूनच बाहेर पडतो. असं काही चालू आहे. आणि घरी आल्यावर असं वाटते, अरे विचारा नवरा आपण किती खर्च करतो, त्याचं टक्कल पडल्याशिवाय राहणार नाही. काल काय होतं तर काल गुड फ्रायडेची 1-2 मैत्रिणींना सुट्टी. मग काय आमरसपुरी खायला जायचं का. एक छान हॉटेल सुरू झालं, तिथे आंबा महोत्सव सुरू आहे असं माहीत पडताच जायचं का असं वाक्य पूर्ण होत नाही तर सगळ्या बायका रेडीच जायला. पंचामृत नावाचं हॉटेल होतं, लोणीच्या गाडीत गेलो होतो. मग सगळे पंचामृत नावाचं होतं. त्यांनी छान असं गणपती ठेवलेला होता समोर. गणपतीला नैवेद्य दाखवलं होता, थाली पद्धती होती आणि तिथे मस्त थाळी ठेवलेली होती ती गणपतीच्या समोर. आणि समोर असं एंट्रीच्या तिथे छान असं पंचामृत नाव लिहिलेलं होतं. आंबा महोत्सव, एका साईडला आंबा महोत्सव होता. सुंदर लोटसचे फ्लॉवर होते, असं व्हास ठेवलेले होते, एलिफंट ठेवलेले होते आणि मस्त स्वागतासारखं असं मस्त वाटत होतं. मग काय आम्ही तिथे काढले पहिले सोलो. खूप सुंदर होतं ते लोटसचे फ्लॉवर. असं वाटत होतं त्यांना की विचारावं की कुठून आणले, खूप सुंदर आहेत ते व्हास, ते फ्लॉवर खूपच सुंदर होते. मी काढले त्याचे फोटो, बघते आता भेटतात का कुठं. आणि मग काय सोलो फोटो काढले आणि ग्रुप फोटो काढले. हॉटेल खूप सुंदर होतं, स्वच्छ आणि नवीनच होतं ना, स्वच्छ आणि खूप सुंदर बनवलं होतं त्यांनी. काय गेलो, झाले यांचं चालू. त्यांनी खूप सुंदर सगळ्या टेबलवर थाली पद्धती होती ना, अशा थाल्या सजवलेल्या होत्या. आणि मग चालू झालं त्यांचं वाढणे. काय एक पदार्थ येत होता. सुरुवातीला ताक दिलं मस्त आणि जलजिरा दिलं. मग त्याच्यानंतर ज्याच्यासाठी केला होता हा अठ्ठा असं, मग तो आमरस आला. मग काय आमरस बघून तर मन खुश झालं. मग आमरस पुरीवर मारला सगळ्यांनी ताव. खूप सुंदर आस्वाद घेतला आम्ही जेवणाचा आणि खरंच खूप सुंदर होतं. एकदा तरी जाऊन बघा, छान टेस्टी होतं. असं थाली पद्धतीचे संभाजीनगरमध्ये खूप आहेत, पण छान मला आवडलं. मिनी कचोरी होती, छोटी दहीवडा आणि खूप सुंदर होती कचोरी तर माझा वीक पॉईंट आहे, खूप आवडते मला. मग मारला सगळ्यांनी ताव. मला सांगते का मोबाईलमध्ये नाही, चांगलं आहे, मस्त आहे. तिथे हे बघा सगळ्यांनी ऑलमोस्ट फिनिश केलं आणि मग शेवटी आला तिथला फेमस चिकू हलवा खायसाठी आलो. हलवा तिथं स्पेशल आहे. चिकू हलवा खायला आम्ही गेलो होतो. त्याला म्हटलं स्पेशली आम्ही चिकू त्या दिवशी नव्हता तिथं काल, पण आम्ही म्हटलं की चिकू हलवा खायसाठी आलो आम्ही. तर तो बोलला हा बनवतो. तर त्यांनी शेवटी बनवून आणला आमच्यासाठी आणि दिला. मग जेवण झाल्यावर शेवटी चिकू हलवा खाल्ला. असा होता आमचा कालचा दिवस. खूप एन्जॉय केलं. आणि नेक्स्ट वीकला वॉटर पार्कला जायचं का असा प्रश्न डोक्यात सोडून घरी आलो. पुढच्या सॅटर्डे संडेला म्हणजेच 11-12ला वॉटर पार्कला जायचं का असं म्हणून आम्ही आमचा एंड केला. म्हणजे सॅटर्डे संडेचा वॉटर पार्क हा ठरलाच असं समजून घ्या. चला तर मग एंड करते मी माझ्या मिनी ब्लॉगचा. बाय.